आज आपण शेगावची प्रसिद्ध कचोरी बनवणार आहोत। खूप बघा तुम्ही टेक्स्चर बघा, अगदी मस्त खुसखुशीत होती ही कचोरी। तर त्याच्यासोबतच आज आपण चिंच गोळा चटपटी अशी चटणी बनवणार आहोत खाण्यासाठी कचोरी सोबत। तर कचोरी म्हणलं की पटकन आठवते शेगावची कचोरी। तर आज आपण एकदम खुसखुशीत टम्म फुगणारी सगळ्यांच्या आवडीची शेगाव फेमस कचोरी। कचोरी टम्म फुगावी, खुसखुशीत हवी, मऊ पडू नये, बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत। तर या पद्धतीने कचोरी कराल तर पहिल्या प्रतात ही तुम्हाला फेमस शेगावची परफेक्ट शेगाव कचोरी जमेल। अशी मस्त कचोरी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग ही कचोरी कशी बनवायची ते पाहूयात। वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। शेगावची कचोरी करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे 3 कप मैदा। तुम्ही या ठिकाणी वाटीने 3 वाटी देखील मैदा घेऊ शकता। आता हे मैदा जो आहे आपल्याला चाळणीवरती घेऊन आपल्याला हा मैदा चाळून घ्यायचा स्वच्छ। मैदा चाळून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर इथे आता मी घेतलेला आहे एक तडका कढई। कढईमध्ये पाव कप आपल्याला तेल घ्यायचे। तेल हे आता आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं। आता हे कडकडीत मोहन आपल्याला या मैद्यावरती घालायचे। सुरुवातीला हाताने मिक्स करायचं नाही, चमच्याने मिक्स करून घ्यायचं, कारण हाताला चटका वगैरे बसू शकतो याच्याकरता। आता आपल्याला मिक्स केल्यानंतर चमच्याने हाताने छान असं एकजीव करून घ्यायचे। पिठाचा मुटका होतोय हातावरती घेतल्यानंतर, एवढं पुरेसं आपल्याला तेल आहे ते मोहन पुरेसं झालेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचे। पाणी घालत छान असं डो मळून घ्यायचा आहे या पिठाचा। खूप असं घट्ट करायचं नाही हे पीठ, अगदी सैलही ठेवायचं नाही। आपली पुरीची कणिक असते ना, त्यापेक्षा थोडंसं सैल ठेवायचं। तर याला बघा छान मौसूत मळून घेतलेला आहे। आता गोळा छान तयार झालेला आहे। आता आपल्याला ह्या बाउलमध्ये ठेवून द्यायचं आहे डब्यामध्ये, आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे साधारण 3 ते 4 मिनिट। बाजूला ठेवून देऊयात हे पीठ। आपलं पीठ भिजते तोपर्यंत आपण कचोरीचं आतमधलं स्टफिंग बनवायला घेऊयात। इथे मी 2 चमचे बडीशोप घेतलेला आहे, 2 चमचे जिरे आणि 2 चमचे धने घेतले आहेत। आता हे आपल्याला हलकासा मंदाचा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हाताला चटका लागेल इथपर्यंत आपल्याला भाजायचं हे। आता इथे 3 ते 4 मिनिट हे आपल्याला सुगंध येईपर्यंत मस्त असं छान भाजून घ्यायचं आहे। आता याला मी हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता ह्या पॅनमधून आपल्या ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे सर्व जिन्नस। आता इथे मी ताटामध्ये काढून 2 मिनिट याला थंड करून घेतलं सर्व जिन्नस। हे सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। याची जाडसर अशी पूड करायची, बारीक अशी पूड करायची नाही, जाडसरच ठेवायची आहे, बघू शकता तुम्ही या पद्धतीने। आता इथे पूड करून घेतलेले वाटीत काढून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामधले। पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे 7-8 लसणाच्या पाकळ्या, 5 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा। आता आपल्याला हे बारीक असं वाटण करून घ्यायचं ह्याचं, आणि हे आता वाटण केलेलं आपण बाजूला ठेवून देऊयात। आता कचोरीचं सारण बनवायला घेऊयात। मी पॅनमध्ये 1 पळी तेल टाकलेलं आहे, केटलीतली पळी। अर्धा चमचा मोहरी टाकायची, तुम्ही जिरेसुद्धा टाकू शकता। मोहरी बाहेर उडून येणार नाही वाटण घालायचे। वाटणसुद्धा मंद आचेवर परतून घ्यायचे। वाटण परतलं आता याच्यात आपल्याला करून घेतलेला सगळा मसाला घालायचा। धने, जिरे, बडीशोप बारीक अशी जाडसर वाटून घेतलेली। आता काय होतं ना, हे सगळे जिन्नस कोरडे मसाले आहे ते आपण परतून घेतले 1-2 मिनिट। आता आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट, या ठिकाणी 1 चमचा गरम मसाला देखील घालू शकता, आणखीन टेस्ट वाढेल। आता हे आपल्याला 1-2 मिनिट परतून घेतल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे। मीठ घातल्यानंतर ते सुद्धा आपल्याला मिक्स करून छान असं त्याच्याबरोबर परतून घ्यायचे। परतून घेतल्यानंतर इथे आता आपल्याला पाणी घालायचे, कारण मसाले असतात ते कोरडे असतात। तर ह्याच्याकरता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं अर्धा वाटी। मंद आचेवर मसाले आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगले शिजवून घ्यायचे आहेत। पाणी घातल्यामुळे याचा कच्चेपणा निघून जातो आणि मसालाही करपत नाही। हे बघा मसाला घालून पाणी घालून मी याला आटेपर्यंत मसाला देखील चांगला परतून घेतलेला आहे। आता बेसन मी 1 कप घेतलेला आहे। बेसन आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं या मसाल्यासोबत। आता याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात। हे बेसन पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे। तर बघा बेसन घालून मी याला छान एकजीव करून घेतलं। जितकं शक्य होईल तितक्या आपल्याला गुठळ्या मोडून घ्यायच्या। हे मसाला जे आहे छान असं एकसारखा करून घ्यायचा, मिक्स करून घ्यायचा बेसन पिठामध्ये। बेसन आहे ते कोरडं असतं, तर त्याच्यावर आपल्याला पाण्याचा
एक 2 ते 3 झपका मारायचे. खूप पाणी घालायचं नाही आहे, थोडंसं पाणी शिंतोडा मारायचा. याला मिक्स करायचं आणि आता याला 3 ते 4 मिनिट छान असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. हे म्हणजे कोरडं बेसन आहे, झालं छान असं परतून घेतलं. कच्चेपणासुद्धा निघून जातो बेसनामधला. त्याच्याकरता हे 3 ते 4 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत आपलं हे कोरडं होत नाही तोपर्यंत. आता याला झाकून ठेवायचे, साधारण वाफ काढून घ्यायची ह्याची 1-2 मिनिट. आता वाफ काढून घेतल्यानंतर तुम्हाला आता बघू शकता अगदी सुटसुटीत झालेलं आहे आपलं सारण. इथे मी कसुरी घेतलेली आहे 1 चमचा, ती घालायची आहे. स्क्रीन आहे ती जरा हालती आहे, कारण की माझी मोबाईलची चार्जिंग डाऊन व्हायला लागली होती. त्याच्याकरता थोडीशी कोथिंबीर घालायची आहे फ्रेश अशी. छान याला मिक्स करून घ्यायचं 1-2 मिनिट. हे बेसन चांगलं भाजून झालं, आपला मसाला तयार झालेला आहे. तरी ते कचोरीसाठी सारण तयार झालेलं आहे. तर तुम्ही हे सारण करून ठेवलं तर फ्रीजशिवाय 3 दिवस आरामात टिकतं. फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखीन जास्त दिवस टिकेल. आता इथे आपण चटपट अशी चिंच गुळाची आंबट चटणी करायला घेऊयात. तर इथे मी साधारण 1 वाटी चिंच घेतलेली आहे. ती आता आपल्याला स्वच्छ पाण्याने सर्वात अगोदर धुवून घ्यायची आहे, म्हणजे माती काय असते ते निघून जाते. आता आपल्याला ह्याच्यामध्ये गरम पाणी घालायचे, अर्धा ग्लास. गरम पाणी घातल्यामुळे चिंच आहे ती लवकर भिजते. याकरता आता बघू शकता हातावरती घेताना चिंचसुद्धा मॅश होते. आता आपल्याला चिंच मॅश झालेली आहे. आता हे पाण्यासकट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे चिंच टाकायचे. इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटीला 1 वाटी घेतलेला आहे, बघू शकता. आता हे आपल्याला झाकण ठेवून आपल्याला छान अशी प्युरी करून घ्यायची ह्याची. आता इथे आपल्याला एक चाळणी घेतलेली आहे, चाळणी किंवा गाळणी. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये जे काही लागलेलं असतं चिंच गुळाचं ते सुद्धा निघून जाते. याच्याकरता पाणी टाकून थोडंसंही करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे चिंच गुळाचा कोळ आहे तो आता आपल्याला या गाळणीने गाळून घ्यायचा आहे. म्हणजे जे काड्या वगैरे असतात चिंचामधल्या ते सर्व निघतात आणि खडेसुद्धा असतात गुळामध्ये, ते सर्व निघून जातात याच्यामध्ये. आता हे बघू शकता तुम्ही. इथे मी छान असं ह्याला 3 ते 4 मिनिट ह्याला छान असं गाळून घेतलेला आहे. चिंचेचा कोळ आहे तो पूर्ण असा चिंचेचा गुळ आपल्याला मिळालेला आहे. त्याच्याकरता हे चिंचेचा कोळ आहे तो गाळून घ्यायचा आहे गाळणीने. बघू शकता कचरा किती निघलेला आहे ह्याच्यामधून. आता ही आपण चिंचेचा कोळ आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. चिंचेची चटणी आहे ती. सुरुवातीला तुम्हाला आता पातळ वाटतोय, जसं जसं आपण ही शिजवल तसं तसं ती घट्ट होते चिंचेची चटणी. आता याला आपल्याला एक मीडियम गॅस करून छान असं उकळी काढून घ्यायची आहे या चटणीला. ही जर तुम्ही अशी छान अशी शिजवून घेतली चटणी तर तुमची फ्रीजमध्ये काय बाहेरसुद्धा आरामशी छान अशी 3 ते 4 दिवस टिकते. इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता याला मिक्स करून घ्यायचं. मी इथे धने पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, ती घालून घ्यायची आहे. ती घालून घेतल्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर घालायची आणि 1 चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचे. मस्त अशी तिखट आंबट गोड अशी चटणी तयार होते. आता आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन एकदा. इथे आपल्याला काळं मीठ टाकायचं आहे. काळे मिठामुळे टेस्ट खूप छान लागते या चटणीला, अवश्य टाका. आता मीठ आहे, काळे मीठ घातल्यानंतर याला मिक्स करून घेऊ आणखीन एकदा. बघू शकता आता दाटसर चटणी तयार झालेली आहे. परफेक्ट अशी आंबट गोड तिखट मस्त चटपटीत लागते. तुम्ही हे चाटसोबत सुद्धा खाऊ शकता. ही चटणी खूप मस्त लागते. किंवा तुम्ही भेळ वगैरे केली त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर छान होतो. त्याने सुद्धा खूप छान अशी चटणी लागते. साधंसुद्धा मी 10 ते 15 मिनिट थंड करून घेतलेलं आहे. पूर्ण हातामध्ये घेतल्यानंतर थोडं मुटका होतोय आणि जास्त अगदी सुटसुटीत मोकळंही नाही. अगदी छान असं आपलं इथे सारण पूर्ण तयार झालेलं आहे कचोरीसाठी. आता आपण कचोरी बनवायला घेऊयात. तर इथे आपलं मैदासुद्धा छान असा भिजलेला देखील आहे, एक साधारण 20 ते 25 मिनिट. आता हे आपल्याला या डब्यामधून गोळा काढून घ्यायचा, एकसारखा आणखीन ह्याला मळून घ्यायचं, म्हणजे मऊसूत असा गोळा तयार होईल आपला एकसारखा. बघू शकता मी मऊ छान झालेला आहे. आता त्याच मोठ्या गोळ्यामधून आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे, चपातीपेक्षा मोठा असा, आणि तो आहे तो डब्यात ठेवून द्यायचा आणि एकसारखा असा रोल करून घ्यायचा त्याचा, त्या गोळ्याचा गोळा करून घेतल्यानंतर एक रोल करून घेतल्यानंतर इथे चाकू घेतलेला, चाकूने असे आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत.
तुम्हाला जितपत कचोरी लहान मोठी करायच्या त्यानुसार तुम्ही हे कट करू शकता। इथे आपले गोळेसुद्धा छान बनवून तयार झाले आहेत कचोरीचे। आता आपण कचोरी भरायला घेऊयात। सारण आहे ते आता इथे एक गोळा आहे तो एकसारखा करून घेतलेला तो घ्यायचा आणि आपण पुरणपोळीला असा गोळा करतो ना आपण पारी मोदकाची किंवा तशी करून घ्यायचे। त्याचे काठ आहे ते पातळ राहू दे आणि आतमधला आहे स्टफिंग घालायचं आहे आपल्याला आणि मध्ये आहे ते जाड ठेवायचं। आपण पुरणपोळीचा उंडा कसा करून घेतो ना अगदी तसाच करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये स्टफिंग घालायचं 1 चमचा। हे आता स्टफ करताना हे सारण आहे ते छान असं दाबून घ्यायचे, दाबून प्रेस करायचे आतमध्ये आणि ह्याला एकसारख्या अशा कडा आहेत त्या बाजूचे एकत्रित आणायचे आहेत। एकत्रित आणल्यानंतर हा जो छोटंसं एक्स्ट्रावालं पीठ आहे वरचं ते काढून घ्यायचं आहे आणि ह्याला तिथेच असं दाबून घ्यायचं आहे। आता तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने कचोरी कशी सारण भरायचं ते दाखवते। आता 1 चमचा आहे ते सारण भरून घ्यायचं आहे। सारण आहे ते 1 चमचा भरून घ्यायचं आहे आणि सारण आहे ते आपल्याला दाबून भरायचं आहे आतमध्ये बघू शकताय। दाबल्यानंतर आतमध्ये जातं आणि बाहेर पण येत नाही। आता ज्या कडा आहेत आपल्याला गोळा करून घ्यायचे आहेत एकत्रित अशा एकत्रित करून घेतल्यानंतर हातावरती असं गोल आकार करून घ्यायचे आणि ह्याला तिथंच असं आपल्याला दाबून घ्यायचे किंवा पाण्याचा थोडा हात लावायचा आणि ते दाबून घ्यायचं म्हणजे जे तेलात टाकल्यानंतर कचोरी आहे ती फुटत नाही, स्टफिंग वगैरे बाहेर येत नाही। तसं थोडासा पाण्यासुद्धा हात लावू शकता। आता आपल्याला ही कचोरी छान अशी लाटून घ्यायची। कचोरीसुद्धा लाटताना हलकंसं लाटायचं आहे, असं दाब देऊन लाटवू नका, हलकीशी लाटून घ्यायची। बघू शकताय मी जास्तसुद्धा लाटलेलं नाही, अगदी 2 ते 3 वेळेस लाटणं फिरवलेलं आहे। इथे सुद्धा आपल्या कचोऱ्यासुद्धा छान तयार केलेल्या आहेत मी। आता या कचोऱ्या तळून घेणार आहोत आपण। कचोरीसाठी तेलसुद्धा खूप जास्त गरम नसावं। आता ही तेलामध्ये सोडून घ्यायची कचोरी आणि आपल्याला ह्या झाऱ्याने अशी प्रेस करायची म्हणजे कचोरी आहे ती फुगते। गॅसची आच ठेवताना मीडियम ठेवायची आणि आता ही कचोरी आपल्याला ब्राऊन रंग कलर येईपर्यंत अगदी परफेक्ट कचोरीचा कलर कसा असतो ना अगदी तसाच आपल्याला तळून घ्यायची कचोरी। आता आपल्याला पलटी मारून छान अशी दोन्ही बाजूनी छान अशी तळून घ्यायची ब्राऊन कलर येईपर्यंत। तळली की आता या तेलामधून काढून घेऊयात। आता अशाच पद्धतीने दुसरी कचोरीसुद्धा आता आपण तळून घेऊयात। कचोरी आहे ती तेलामध्ये सोडायची, गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची, जास्त हाई ठेवायची नाही आहे किंवा जळू शकते किंवा कच्ची राहू शकते कचोरी। आता आपल्याला झाऱ्याने आहे ते थोडंसं प्रेस करायचं म्हणजे कचोरी आहे ती फुगते। आता हे बघू शकताय ब्राऊन कलर येईपर्यंत ह्या दोन्ही कचोरी छान अशा आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायच्यात। बघू शकता अगदी परफेक्ट मस्त कलर आलेला आहे कचोरीला। आता या तेलामधून आपण काढून घेऊयात। तर इथे सर्व मी कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत। अगदी बघू शकताय सुंदर मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत कचोऱ्या, मग अगदी सुरेख दिसत आहेत। इथे आपण शेगावची कचोरी बघितली, वरून एकदम कुसकुशीत, आतून अशी छान चटपटीत चवीची। आता ही कचोरी बघा अजिबात तेलकट वगैरे झाली नाही। बाहेरची कचोरी असते ती खूप तेलकट असते, बघू शकता हाताला सुद्धा तेल लागलेलं नाही आणि छान अशी टम्म फुगलेली आहे, कुसकुशीत तयार झालेली आहे। बघू शकता काटा समजून तुम्हाला आवाज करून दाखवते त्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल किती छान अशी मस्त झालेली आहे। मारल्यानंतर सुद्धा आपली नरम पडत नाही कचोरी, इतकी मस्त तयार झालेली आहे। आता कचोरी सर्व करताना म्हणजे खाताना कशी करायची, आतमधून आहे ते होल करून घ्यायचं आहे असं बोटाने आणि कचोरी आहे ती आता बघू शकता आतपर्यंत छान असं सारणसुद्धा पसरलं देखील आहे। आता कचोरी खाताना 1 चमचा दही टाकायची, तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला कितपत दही आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता। आणि आपण चिंच गुळाची आंबट गोड अशी चटपटीत चवीची मस्त अशी आपण चिंच टाकायची, वरून अशी शेवसुद्धा टाकायची आणि मिरचीवर हा ताव मारायचा आहे मस्त कचोरीवरती। आता तुम्हाला आतून कचोरी दाखवती एक कट करून तोडून, बघू शकता आतपर्यंत असं सारण कचोरीचं आतपर्यंत सारण आहे ते कडेपर्यंत छान असं पसरलं गेलेलं आहे। मस्त अशी आपली कचोरी तयार झालेली आहे। तर ही आजची शेगावची कचोरी प्रसिद्ध अशी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद। चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात, तोपर्यंत धन्यवाद।